येवला नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी येवला शहर पोलिसांच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षेचा संदेश दिला गेलाय। कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। यावेळेस पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासोबत बंदोबस्ताबाबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी पाहिलं। येवला नगर परिषदेची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी पार पडणार असून याकरता पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेले आहेत। आपल्या सोबत पोलीस निरीक्षक अनिल भवारी, काय सांगाल साहेब, कशा प्रकारे तयार करण्यात आलेली? उद्या रोजी मतदान केंद्रा ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे। कोणीही गैरप्रकार केल्यास, मतदान मोजणी प्रक्रिया बंद पाडल्यास त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल। पराभूत उमेदवारांना डिवचणे किंवा पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवार हल्ला करणे अशा गोष्टी केल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे विजयी उमेदवारांना कोणत्याही प्रकारे मिरवणुकीची परवानगी नाकारलेली आहे। एकूणच बघितलं तर उद्या पार पडणाऱ्या मतमोजणी करता येवला शहर पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।